खरं आहे ते, कालपर्यंत त्या इंडिया आघाडीसोबत नव्हत्या, पण आता इंडिया आघाडी त्यांच्यासोबत आहे. देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांनी इंडिया आघाडीतल्या त्यांना फोन करून या लढाईमध्ये आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत ही भूमिका घेतलेली आहे. राहुल गांधी असतील, उद्धव ठाकरे असतील, सर्वच प्रमुख नेते. ममता बॅनर्जी यांचा जो पराभव झालेला आहे आणि त्या असं म्हणतात की हा पराभव झालेला नाही, या मताशी आम्ही सहमत आहोत. ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि अमित शहा यांनी इस्रायल युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा, संपूर्ण सरकार कलकत्त्यात बसलं केंद्राचं, मतदार याद्यांतून नावं वगळली लाखो, आणि अशा पद्धतीनं ममता बॅनर्जी यांचा पराभव यावेळेला करून दाखवायचाच या एका जिद्दीनं आणि किंवा ईर्षेनं, द्वेषानं ही निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांना सत्तेत येण्यापासून रोखलं. त्या जिंकलेल्याच आहे, ते खरं आहे. आता त्या असं म्हणतात मी रस्त्यावरती उतरून पुन्हा ममता बॅनर्जी काय आहे दाखवेन. ममता बॅनर्जी या काय आहेत देशाला माहिती आहे. त्यांनी असे सांगितले मी राजीनामा देणार नाही, कारण मी विजयी झालेले आहे. मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचाच एक भाग आहे. सरकारविरोधी, निवडणूक आयोगाविरोधी किंवा लोकशाही विरोधी ज्या कृत्यांची मालिका तिकडे झाली त्या विरोधामध्ये मी राजीनामा देणार नाही हा त्यांच्या आंदोलनाचा एक भाग समजून घेतला पाहिजे. हे त्यांचं एक आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला आता काय दिशा मिळते पाहावं लागेल. उद्धव ठाकरेंचा फोन त्यांना आला असं त्या कालपत्रकात. हो, त्यांची नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका तीच आहे की आम्ही सगळे या लढाईत तुमच्यासोबत आहोत. मी मगाशी म्हणालो की आम्ही सगळे लढाईत तुमच्यासोबत आहोत आणि देशातल्या बहुतेक सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी त्यांना तशा प्रकारचा दूरध्वनी करून त्यांना पाठिंबा दिला. इंडिया आघाडीची विस्कटलेली ही सगळी घडी होती. तुम्ही सुद्धा काही दिवसांपूर्वी म्हणाला होतात की इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, हे उद्धव ठाकरे तुमचं म्हणणं तुम्ही मांडलं होतं. आता या सगळ्या पराभवानंतर इंडिया आघाडीत पुन्हा एक येते किंवा हा पराभव आता कारणीभूत ठरतो इंडिया आघाडीला एक येण्यासाठी किंवा तशा प्रकारची जर आम्हाला लढायचं असेल या हुकुमशाही विरुद्ध किंवा निवडणूक आयोगाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध किंवा ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग हा सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे, त्याच्यामुळे विरोधी पक्षांना यापुढे निवडणूक लढवायच्या की नाही ती भूमिका घ्यावी लागेल, ठरवावं लागेल. आणि हे जर आम्हाला देशामध्ये चित्र उभं करायचं असेल तर आम्हाला विरोधी पक्षाला एकत्र यावं लागेल. इतकंच नव्हे, सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा असे काही लोक आहेत की त्यांनाही लोकशाहीचं हे पतन पटत नाही आहे. त्यांनासुद्धा आम्हाला आवाहन करावं लागेल की देश संकटात आहे. माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या, उत्तर पूर्ण होऊ द्या. जसं इंदिरा गांधींची आणीबाणी काही लोकांना मान्य नव्हती आणि त्या विरोधामध्ये जगजीवनराम असतील, हेमावतीनंदन बहुगुणा असतील, असे अनेक प्रमुख लोक त्यावेळेला जनता पक्षाच्या प्रवाहात सामील झाले आणि हुकुमशाही विरुद्ध लढले. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षामध्ये आहेत की त्यांना असं वाटतं की ज्या पद्धतीने देश पुढे निघालेला आहे हे योग्य नाही. अशा लोकांनासुद्धा इंडिया आघाडीतर्फे आवाहन केलं जाईल.